काळामध्ये सर्वांना फायदा झालेला आहे किंवा त्यांच्या समोरली पिढी एक जनसामान्यासाठी चांगल्या लोकांसाठी काम करते की ज्यांचं कार्य महाराष्ट्रात पोहोचणं हे फार आवश्यक आहे. असंच स्वरूप दरवर्षी आम्ही जो आईचा सन्मान करतो त्या पद्धतीचं असतं. यावर्षी जे आम्ही आईचा या ठिकाणी सन्मान करायचं हे केलेलं आहे. आता आपल्या डोळ्याला जो काही दिसतो हेच म्हणजे त्या आईनं स्वतःच्या म्हणजे पुढल्या पिढीमध्ये जे काही म्हणजे संस्कार दिलेले आहेत ते संस्काराचं आपण प्रतिबिंब या ठिकाणी पाहतो. निसर्ग सेवा मंडळाच्या माध्यमातून म्हणजे जो काही इथला सर्वच जाती धर्माचे सर्वांचे एकत्र येऊन इथं ही जे काही उभारणी झाली, खरं म्हणलं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. आम्ही यापूर्वी अण्णा हजारेच्या गावाला जाऊन आलो, पोपटराव पवारांच्या गावाला जाऊन आलो, तिकडेही पाहिलं. तिकडला परिसर आणि आपला परिसर खूप मोठा फरक आहे. कारण अहमदनगरच्या थोडं समोर आले की मराठवाडा आला म्हणून समजलं जाते, कारण सगळं आपल्या इकडं उन्हाळा आणि तिकडल्या भागामध्ये ॲटोमॅटिकली समजा वातावरणामध्ये असेल किंवा कशामध्ये असेल, पण त्या लोकांनी तिकडं जे काम केलं माता ते पायथा, पाणी अडवा पाणी जिरवा, पुन्हा चाराबंदी चराईबंदी, हे जे काही सगळ्या गोष्टी त्यांनी तशा पद्धतीने केलेल्या आहेत. त्यांचे गावही गाजले, माणसंही गाजले अशा पद्धती. मग त्या पद्धतीनं काम करणारी आपल्या भागामध्ये जी काही मंडळी आहे आपल्या इकडं धडपड करतात आणि सगळेजण ज्यावेळेस एकत्र येऊन एखादा उपक्रम राबवतात आणि ते बी सातत्यपूर्ण उपक्रम, दररोज एक झाड लावणं म्हणजे नवलच आहे. आणि हे नवल या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते नवल करत असताना ज्या माय माऊलीचा म्हणजे आशीर्वाद ह्या कार्याला आहे, ज्यांनी पुढाकार घेतला, आता ते आपले घोडके यांच्या पाठीशी त्यांच्या आईची शक्ती किंवा आईचं प्रेम. कारण निसर्ग देवता, निसर्ग आणि आई सारखं असते ना. आणि दुसरी गोष्ट की वृक्ष जसं सावली देते, माऊलीसुद्धा सावली देते. आणि ज्या आम्ही आमच्या कुलदेवतेच्या नावानं दरवर्षी आईचा सन्मान करतो त्याच्या पाठीमागं हीच प्रेरणा की याच्यातून आणखी अजून चांगलं काम करायची प्रत्येकाला प्रेरणा मिळावी. आणि त्या मायमाऊलीचं कौतुक, आनंद, आदर, तिच्या चरणी नतमस्तक होणं. आम्ही आमच्या आईच्या चरणी नतमस्तक होतो, आईचं स्वरूप आम्ही त्या आईमध्ये पाहतो. असं ह्या कार्यक्रमाचं आमचं स्वरूप. आम्ही सर्वजण उस्माननगरचे लाठीला बोला हे प्रतिष्ठान, आदर्श शिक्षक विश्वासराव लोखंडे गुरुजी माझे वडील, लोखंडे आमची आई, आमचे सर्व पत्रकार बांधव, कारण उस्माननगरला जो पत्रकार संघ आहे ते सर्व आमचे पत्रकार बांधव एकजुटीनं, जसं हे तुम्ही निसर्ग मंडळातले सर्वजण एकजुटीनं काम करता तसं आम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये सगळेजण आम्ही एकत्र येऊन काम करतो. आम्ही सर्वजण एकत्र. तर दरवर्षी या अशा उपक्रमामध्ये आमचे सर्वजण सहभागी होतात. यावर्षी योगायोगानं आम्हाला ह्या मायमाऊलीचं कौतुक करायची संधी मिळालेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. मी सर्वप्रथम या गावचे उपसरपंच शिवकुमार हरिहरराव भोशीकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर ज्या मायमाऊलीचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो त्यांचे बंधू असलेले माजी सैनिक लक्ष्मणराव रामचंद्र विश्वासराव यांनाही विनंती करतो. माजी उपसरपंच असलेले नारायणराव डोम यांनाही विनंती करतो.
त्याच्यानंतर बाबाराव ईश्वरराव भोसीकर यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आमच्या बोल्हाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष असलेल्या आमच्या आई सौभाग्यवती लिंगबाई विश्वासकर यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर ठिकाणी विराजमान व्हावं. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे श्री मनोहर पाटील विश्वनाथराव भोसीकर यांनाही विनंती करतो त्यांनी नगरच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. यानंतर आमच्या कुलदेवता बोल्हाई मातेचं पुष्पहार घालून सरपंच आपलं राजेश्रीताई यांना विनंती करतो की त्यांनी बोल्हाई मातेच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करतो. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं गावच्या सरपंच सौभाग्यवती राजेश्रीताई यांचं स्वागत, तुमच्या येथील मीराताई बोधनकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. साखर काय झाड आहेत? साडी चोळी आहे आणि एक आईवरची कविता असं हे पुरस्काराचं स्वरूप आहे. कारण आपल्या भागामध्ये जे काही काम या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी गावागावामध्ये जे चांगलं आणि विधायक कार्य करतात, अशा कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागं जी आईची शक्ती म्हणून कार्यरत असते, आपण त्या आईचा सन्मान करतो. यावर्षी आम्ही आमचे शिवसाम घोडके यांच्या आई असलेल्या श्रीमती ललिताबाई बाबूराव घोडके या आईचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत.
आमच्या बोलाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नलिनीबाई लोखंडे आणि आमचे वडील आदर्श शिक्षक विश्वासराव लोखंडे हे दोघंजण त्या आईचा सन्मान करतील. दरवर्षीप्रमाणे हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या पाठीमागली जी मी म्हणजे सांगितली एक भावना, किंवा जेणेकरून आपल्या भागामध्ये बरेचसे कामं खूप चांगल्या पद्धतीनं काही जण स्वयंप्रेरणेनं करतात. त्यातलंच हे तुमचं निसर्ग सेवा मंडळाचं कार्य आहे. तसं तर सगळ्यांचंच सहकार्य एकसारखंच आहे. कोणाला म्हणजे लहान समजण्याचा मोठा समजण्याचा हा विषय नाही. तुमचं ह्या कार्याचंच कौतुक आणि तुमच्या सर्वांचा सन्मान हा आम्ही ह्या आईच्या रूपामध्ये करतो. आणि हे जे या ठिकाणी आज जवळपास 2-3 वर्षापासून हे काम चालू आहे. 400-500च्या वर इथं झाडांची वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी पाहायला भेटतात. 4,000च्या वर झाडं आहेत. कारण किती कठीण प्रसंग आहे हा, की इथं म्हणजे काय असेल त्या काळामध्ये काहीच नव्हतं. फक्त एक ते चिंचेचं झाड होतं आणि या चिंचेच्या झाडाच्या शिवाय इथं काहीच नव्हतं. आणि आज ज्यावेळेस आम्ही हे पाहिलं आणि हे गेल्या मागील वर्षभरापासून आम्ही पाहतो. पत्रकार संघाचा आमचा माग कार्यक्रम झाला होता, त्यावेळेस घोडके साहेब आले होते आमच्याकडून. मोठमोठाले झाडाची रोपं घेऊन आले. सगळ्यांना आम्हाला त्यांनी ते झाडाचं रोपं प्रेझेंट केलं. त्यावेळेसपासून डोक्यामध्ये एक विचार होता की वा ठीक आहे, आपण ज्यावेळेस बाकीच्या भागातल्या लोकांचा विचार करतो, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इकडे तिकडे एरिया असेल, जिकडे लोक एवढे कसे काय प्रोग्रेसिव्ह, एवढे कसे काय हे, आपल्या इकडं ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत. फक्त करणारे, समोर येऊन करणारे लोकांची संख्या थोडीशी कमी आहे. आणि जे कोणी समोर येऊन काम करतात त्यांच्या कार्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे. आणि 400 म्हणजे जवळपास 400 जातीच वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. औषधी वनस्पती आहे, परत फुलांची झाडं आहेत, वेगवेगळे आणखी जिथून कुठं जातील तिथून ते नवीन नवीन रोपं आणतात आणि हा परिसर पूर्ण हिरवागार करतात. बाहेरगावच्या शैक्षणिक सहली सुद्धा इथे येतात, पाहायला येतात. इथं अभ्यासिका केली, ग्रामपंचायतनं सहकार्य करून या ठिकाणी शौचालयाची उभारणी केली, रस्ता करायले किंवा ह्या सगळ्या गोष्टी. आपल्या गावाचं मार्केटिंग आणि ते बी अशा वेगवेगळ्या चांगल्या विधायक उपक्रमातून होणं ही खूप चांगली गोष्ट आहे. या तुमचं कानोशी गाव म्हणजे परिसरामध्ये वेगळी ओळख, वेगळी छाप असलेली. आज आता या ठिकाणी आपण पाहतो घोडके साहेबांनी किंवा ह्या सर्व तुमच्या निसर्ग टीमनं जे काय पुढाकार घेऊन या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केला. त्यांनी मला सांगितलं बोलता बोलता, म्हणजे सगळेच जण या ठिकाणी वाढदिवसाचे निमित्त येतं. गावामध्ये केक कापणं बंद झालं, ठीक आहे, केक कापणंच बंद झालं. तर केकच्या ऐवजी प्रत्येकानं आपलं आपलं झाड लावायचं. आणि झाड जगलं तरच सगळ्या गोष्टी म्हणजे या पुढल्या काळामध्ये. कारण ऑक्सिजन आपण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनचा काय रेट होता. आणि हे नॅचरली जे ऑक्सिजन आहे हे किती आवश्यक आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे जे तुम्ही सर्वजण मिळून काम करतायत त्याचं आम्ही सगळेजण मनापासून कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो. तुमचं कार्य थांबूच नाही, इथून पुढं अधिक वेगवान पद्धतीने व्हावं. या ठिकाणचं एक वेगळी छाप, वेगळी ओळख, गावाची नवीन ओळख. आज आता आपल्या प्रत्येक गावाची वेगवेगळी ओळख असते. त्याच्यातून ह्या म्हणजे तुमच्या इथली ही जी काही चांगली ओळख आहे, हे जे काही समोर चालत आहे ह्याचं आम्हाला मनापासून खूप कौतुक वाटतं, खूप चांगलं वाटतं. तुमच्या सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा. आणि आज आमचा जो काही संकल्प आहे की माय माऊलीचा आम्ही सन्मान तर मी अगोदर आम्ही सन्मान करून घेतो, नंतर आपण त्याच्यावर. तर आमच्या बोलाई प्रतिष्ठानचे असलेले लोखंडे गुरुजी, नलिनीबाई, गावच्या सरपंच, हे सर्वजण आईचा या ठिकाणी सन्मान. आणि जी एक कविता आम्ही त्यांचं वाचन आमच्या मीराताई बोधन करतात.
त्यांना समोर येतो ना देवी आजचा हा जो कार्यक्रम आहे मातृस्पर्श सोहळा आमच्या नलिनीताई लोखंडे यांचा प्रत्येक वर्षी प्रत्येक ठिकाणी फार उत्साहाने हा कार्यक्रम साजरा केला जातो. तर जी आपल्या घरामध्ये आई आहे, प्रत्येकच घरातली कष्टाळू असते, पण त्याच्यातूनही आपलंही सार्थक, लेकरांचंही आणि सर्व जेवढं काही तळमळीनं करता येईल तेवढं ज्या करतील त्यांचा आज सत्कार ठेवलेला आहे. तर ही जी कविता केलेली आहे, आपली आई आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग, स्पंदन, सृजन, आर्त होंकार शब्द, आपली आई. हृदयाच्या कोंदणातील प्रत्येक कप्प्यात उमटत असलेला नित्य स्वर, ती आपली आई. आणि परप्रकाशाकडून स्वप्रकाशाकडे निर्धोकपणे चालणारी तेजस्वी पाऊलवाट, अशी ही आपली आई. आणि सर्वस्वच अर्पावी जिला, जिवंत मूर्तिमंत साक्षात देवता, ही आपली आई. अशी ही आईची कविता केलेली आहे. तरी पण आई तुझ्या मूर्तिवानी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तिवानी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. या उक्तीप्रमाणे कितीही जरी आपण आईचे उपकार फेडण्याचा प्रयत्न केला तरी पण ते उपकार फिटणारे नसतात. ती म्हणजे कोण? आपली आई. प्रत्येकालाच ही आपली आई हृदयाला धरणारी असते. हृदयाला ज्या लेकराला ज्या वेदना होत्या त्या दुसऱ्या कुणालाच होणार नाहीत, फक्त त्या होत असतील तर आपल्या आईला. कुणाला कळणार सुद्धा नाहीत त्या वेदना, फक्त आपल्या आईला होत असतात. तर ही अशी ही आपली आई आहे. प्रत्येकाची ही आई प्रत्येकाच्या शेवटाला जावो, ही भगवंत परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. आणि हा जो आपण वृक्ष लागवडीचा जो उपक्रम केलेला आहे भाऊ, फार छान उपक्रम आहे बरं. आम्हाला सुद्धा प्रत्येक वर्षी वृक्ष लावा, एक वृक्ष लावा हे असं आहेच. आणि याला वृक्ष लावणं फार गरजेचं आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणलेलं आहे, वृक्ष वल्ले आम्हा सोयरे वनचरे. त्यांनी सुद्धा म्हणलेलं आहे, वृक्षवल्ली ही आमची सोयरे आहेत. बाकीचे जरी कोणते सोयरे असतील नसतील, पण हे वृक्षवल्ली ही तुकाराम महाराजांची सुद्धा सोयरे आहेत. आणि प्रत्येकाला वाटतं हे आपण काम हाती धरलं, हे शेवटपर्यंत जातं की नाही, होतंय की नाही, काय आपण करू शकतो. रोज कुठे एक झाड लावायला त्या माळापर्यंत चढावं, पण ही सर्व काही शक्ती देणारा भगवंत आहे, मोठा आहे. त्यांनी आपल्याला शक्ती द्यावी, हेच आपल्याला मागायचं आहे. नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चढ़ती है,
चढ़ते 1200 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में सायस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न आखिरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नाही होती. भगवंतानं चांगलं कार्य करण्याला असंच प्रोत्साहन प्रत्येकालाही द्यावं की त्याच्यामधून कोणतं तरी कार्य घडावं, सत्कार्य घडावं. आणि हे वृक्ष काय बिचारे दिवसभर उन्हातच बसतात, शेवट त्याने आपल्याला सावली देतात, पाण्याची व्यवस्था आहे, ह्याच्यामुळे आपल्याला पाणी ते सगळं मिळतं. आणि असेच उपक्रम तुमच्याच गावात नाही, प्रत्येकाच्याही गावागावामध्ये ही प्रेरणा जावी आणि द्यावी, ही तर माझ्याकडून तुम्हाला विनंती आहे. आता हे सांगायचं काय काम नाही, आम्ही जाऊन सांगतोय. प्रत्येक ठिकाणी त्यांनी हे रोप लावलेलं आहे आणि एका एका रोपाचं वृक्ष मोठे मोठे झालेले आहेत, असं हे सांगून आम्ही सुद्धा हा उपक्रम करण्याचा प्रयत्न करू. एवढे बोलून सन्मान सोहळा अतिशय गहिवरून टाकणारा सोहळा आहे. कारण पुत्र जन्मा यावा तर घोडके सरांसारखा, कारण त्यांच्या वडिलांच्या हयातीत त्यांनी काही अस्तित्व नसताना सुद्धा काही उभारण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांनी यशस्वी झालेले आहेत. मुळामध्ये हा संकल्प निसर्ग सेवा गटाचा त्यांचाच आहे. सुरुवातीला आपले कैलास घोडके त्यांनी आणि अमृत यांनी एक थोडंसं झाड लावलं होतं सुरुवातीला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त. पण त्यांनी थोडंसं आम्हाला मंदिरावरती थोडंसं बोलले आणि असं मी झाड लावलं, आम्हाला दररोज एक रोप लागवड करायचे, पण दररोजचा साथ देईल का, असं सुरुवातीला त्यांनी संकल्प मांडला आमच्यापुढे. अशोक पाटील आणि मी होतो. आम्ही सुरुवातीला त्यांना होकार दिला आणि तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. निसर्ग सेवा गट हा फक्त झाड लावण्यापुरता मर्यादित नव्हता, त्याचा एवढा मोठा इतिहास घडल आणि एवढा मोठा त्याचा लोकांचा सहभाग, लोकसहभाग महत्वाचा आहे. आणि एवढे मोठे निसर्ग सेवक निस्वार्थ भावनेतनं, भावना कोणाकडे बी असतील, स्वार्थी भावना लोकांकडे काही असेल, पण निस्वार्थ भावनेनं कार्य करणारं तेच प्रांजळपणे होतं आणि यशस्वी होतं. ते पण लोकांना पडतं, समाजालाही पडतं आणि परमेश्वरालाही पडतं. ते असंख्य त्यांना बी खूप काही त्रास बी झाला असेल, आम्हालाही झाला असेल, पण त्यांना बी त्यांनी मात केली. लोकही बोलले असतील वेगवेगळ्या विचाराने. इथं कुठल्याही प्रकारचं वैर दुश्मन जरी असला कट्टर तरी आम्ही ती दुश्मनी खाली, पण इथं आल्याच्या नंतर आम्ही त्या दुश्मनाला सुद्धा बोलतो आणि झाड लावतो. म्हणजे आमचा उद्देशच फक्त निसर्ग सेवेचा आहे, बाकी कुठल्याही प्रकारचं नाही. त्यानंतर आम्ही महाआरोग्य शिबिर सुद्धा घोडके साहेबांनी घेतलं. 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर निसर्ग सेवा गटाने ते सुद्धा मोठा महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम 75 डॉक्टरांच्या टीमसह जवळपास 2000 लोकांच्या आरोग्य सेवेचं त्या ठिकाणी उपक्रम राबवला गेला आणि निस्वार्थ भावनेतनं ते बी, आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तो सुद्धा यशस्वी झाला. घोडके साहेबांचं कौतुक करावं थोडं कमी, त्यापेक्षाही त्यांच्या मातेचं करावं थोडं कौतुक कमी आहे. कारण का वडिलाचं छत्र हरवल्या सुद्धा त्यांनी मोठ्या धाडसानं आणि सहकार्यातून लोकांचं न काही घेता स्वतःच्या अस्तित्वातून त्यांनी उभारलेलं हे मोठं एक छत्र गावामध्ये आणि वेगळी स्वरूपाची जी भूमिका पानबुशीची जी तयार झालेली आहे ती लोकांपुढे दृष्टिक्षेपात बसण्यासारखी तयार केलेली आहे. निसर्ग सेवा गट हा कुठल्याही प्रकारचं जन्मदिवस असेल किंवा पुण्यतिथी असेल, जयंती असेल किंवा लग्न वाढदिवस असेल, कुठल्याही सुखाचा दुःखाचा कार्यक्रम असेल, आम्ही झाड रोप समारंभ लग्नाचा असेल आम्ही भेट देऊनच कार्यक्रम करतो. आणि आजचा जवळपास अखंडित रोज एक रोप लागवड करण्याचा 1130वा दिवस आहे. या ठिकाणी जवळपास 157 प्रजातीच्या 4000 वृक्षरोप लागवड केले, सर्व प्रकारची फळाची आणि फुलांची. या सर्व आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या तुमच्या प्रतिष्ठानतर्फे जे आमचा सन्मान झाला, आमच्या आईचा समजा आमच्या मामीचा, त्याबद्दल बी आम्ही निसर्ग सेवा गट आणि गावकऱ्यांतर्फे तुमचं मनस्वी धन्यवाद मानतो, आभार मानतो. त्यांचे बी आभार मानतो. आपल्या गावामध्ये जे निसर्ग सेवा गट हे नंतर स्थापना झाला, पण सगळं सांगायचं म्हणजे जर झालं, जी आई जी आमची मामी हे आहे त्यांना जे पुत्र जे शिवसामजी बाबूराव घोडके यांच्यासारखा पुत्र दिला. आणि आमची इच्छा होती आम्ही या इथं लहानपणी पाणी घेऊन यायचं ह्याच्यामध्ये सोमवार श्रावण महिन्यामध्ये, आणि इथं फक्त हे चिचं झाड हे जे असं सांगितलं चिचं झाड आणि जुनं मंदिर होतं, ह्याच्यात मंदिर निर्मिती झाली. त्यावेळेस वाटायचं की बघाच सगळं, पण आमची इच्छा होती की बा काहीतरी करावं, झाडं लावा, पण आम्हाला ते काही जमलं नाही. पण आमचे शिवसामजी आले, त्यांना कुठेतरी तिकडे चंद्रपूर इकडे तिकडे ड्युटी केली, आणि ड्युटी करता असताना प्रत्येक जण छंद असतं प्रत्येकाला, कोणाला व्यसन असतं कोणाला काही, त्यांना एकच व्यसन आहे की झाड लावणे आणि झाड वाढवणे. आणि त्याच्यामुळं आमच्या परिसरातलं जे काही
एवढं जे आता तुम्ही पाहता ते सगळे झाड लावलेले आहेत आणि झाडाची सावली भेटत आहे, त्याच्याकडून फळं भेटतील, उद्या सगळं काही भेटणार आहे. आणि त्याच्यात आमच्या गावातले जे काही असो, राजकीय असतील किंवा सामाजिक असतील, जे काही आमची मित्रमंडळी आहेत, जे काही लहान थोर आहेत, त्यांना प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकानं 26 झाडं लावलेली आहेत. आता हे प्रत्येक जणांचे जे आहेत, आमचे सरपंच साहेब किंवा गावातले प्रत्येक व्यक्ती, आता ते प्रत्येकाचं नाव घेत नाही, त्यांना कोणीतरी काही समजा हे इथं काय लहान लेकरांचं खेळायचं केलं, काही जणांना पुस्तकं वगैरे देऊन त्याच्यात अभ्यास सुद्धा आम्ही करण्यासाठी लेकरांसाठी प्रोत्साहन भेटावं म्हणून ते सुद्धा तिथं बरेच जणांना साहित्य दिलं, पुस्तकं दिली, ते सुद्धा करत आहेत. त्याच्यात नंतर आम्हाला बरेच काही म्हणजे सहकार्य म्हणजे कधी सांगता येत नाही एवढं सहकार्य. पण आम्ही काय करता, निसर्गशिवाय तुम्ही या बाबा, आम्ही झाड ठेवतो, तुम्ही या लावा. कोणाचं लग्न असो, कोणाचा वाढदिवस असो, कोणाचा काय असो, हे आमचं कार्य चालू आहे. आणि आम्हाला हे जे तुम्ही जे आता सन्मान करतात, ज्या मुलानं काय इथं जे प्रेरणा देऊन केलेलं आहे, त्याच्याबद्दल जे तुम्ही त्यांचा आज आईचा सत्कार करता, खूप काही हे आम्हाला हे झालेलं आहे. त्याचा काही मला जास्ती काय बोलता येत नाही. 2 शब्द बोलून मी माझं हे संपतो. माजी सैनिक यांनी या ठिकाणी विचार व्यक्त केला. आज आपण ज्या प्रोग्रामासाठी तयार आहोत आणि करत आहोत, त्या प्रोग्रामासाठी आलेले भाजपचे उपाध्यक्ष मनोहर पाटील भोशीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे, आता पक्ष कोण कधी बदलते कळत नाही, लोखंडे मॅडम आणि सत्कार मूर्ती आमची बहीण, नंतर उपसरपंच भोशीकर, आमचे मेहुणे भोशीकर साहेब, लोखंडे परिवार, पत्रकार परिषद, पत्रकार संघ आणि बंधू आणि भगिनी. आज आमच्या जे बहिणी आहेत, मोठी बहीण आहे, त्यांना तुम्ही जे सत्कार केलात त्यांचं तर म्हणावं तेवढं कौतुक आहे. त्यापेक्षा तुमचं जे निसर्ग गट आहे, कोणतंही काम सहकार्याशिवाय होत नाही, एका माणसाने काही होत नाही. आणि ज्यावेळेस आईवडिलाची ओळख आपल्या मुलाकडून होते, त्यावेळेस आई असो या वडील असो, त्याची छाती अजून चवडी होते. कारण कोणी जात असलं तर म्हणते हे कोणाची आई आहे. शिवसाम घोडके जे वनरक्षक आहे, ते पाणभोशीमध्ये, आज पाणभोशीमध्येच नाही महाराष्ट्रामध्ये नाव गाजत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हाताने यांना 2 गोल्ड मेडल भेटलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्यांना पारितोषिक भेटलेले आहेत. आम्ही न्यूजपेपरमध्ये जास्त वाचलेलं आहे, असं तर आम्हाला काही जास्त कळत नाही. आज पेपरमध्ये काही आलेलं आहे आणि व्हॉट्सअपला आल्यामुळं आम्ही प्रोग्रामाला आलो, तसं काही न्यूजली कोणी सांगितलेलं नाही. मी एक अशा भावनेनं आलो आहे की एक माझी बहीण या नात्यानं नाही, आपल्यामधून कोणतरी चांगलं कार्य कराले त्याला प्रोत्साहन द्यावं. आपण प्रोत्साहन गावकरी देत आहेत आणि ही संकल्पना सर्व गावकऱ्यांनी घ्यावी. मी माझ्या एका बंधूंना म्हणलं होतं, शेताच्या बांधावर झाडं लावूया. वानेर जास्त येतात म्हणे, कशाचं तू झाडाचं काढला म्हणे अंगात. झाडं आता जे छोट्या हाईटचे पण झाडं मिळाले आहेत आपल्याकडं, फुलाचे फळाचे झाडं लावा, जेणेकरून आपल्याला जे हवा ऑक्सिजन, जेव्हा कोरोनामध्ये कळालं लोकांना किती मेले, त्यावेळेस सर्व म्हणू लागले झाडं लावा झाडं लावा. आता विसरले. झाडं लावायलाच पाहिजे. मी एक सैनिक आहे, शेकडो झाडं वर्षाला लावतो आम्ही. कधी पहा तुम्ही आर्मीचा एरिया, ज्यानं पुणा एरिया जवळचा पाहिला असेल, कसा हिरवागार असते, कारण त्याला झाड लावल्यानंतर त्याला जोपासतो आम्ही. आणि आता काही महाराष्ट्रानं त्याचंच संकल्पना म्हणून महाराष्ट्र सरकारनं आता माजी सैनिकांचं एक TA बटालियन उभं केलेलं आहे, ज्यांचं काम फक्त झाडं लावणं आणि जोपासणं हे सुरू केलेलं आहे.
आणि आपण शेतकऱ्यांना पण झाडाच्या फांदी बिंदी नालीनं लावायला पाहिजे आपले झाडं, तर आपल्याला ऑक्सिजनची हे आणि याच्यामधून आम्हाला पुष्कळ काही शिकण्यासारखं आहे. इथून तुमच्या गावातून संकल्पना भेटत आहे पुष्कळ गावामध्ये. आमच्या गावामध्ये पण झाडं लावायला सुरू केलेलं आहे. घोडके आणून काही झाडाचे रोपं दिलेले आहे. हां, आणि सत्कार करण्यासाठी जे पत्रकार संघ आणि लोखंडे परिवार आलेला आहे त्यांचं पण धन्यवाद. मी आपले 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेसचे आणि आपल्या गावाचे भूमिपुत्र मनोहर पाटील भोशीकर. आजचा या मातोश्री ललिताबाई घोडके यांच्या गौरव सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले गावचे सरपंच राजश्री भोशीकर, उपसरपंच शिवकुमार भोशीकर, बाबुराव भोशीकर, विश्वासराव संग्रामजी नरंगले, नारायणराव ढोम, त्र्यंबक भोशीकर, बळवंत भोशीकर, मनमथराव किडे, शंकरराव घोडके व सर्व आपण बसलेल्या महिला भगिनी, मातोश्री गौरव सोहळ्याच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम घेतला आहे लोखंडी परिवारांनी आणि गोलाई प्रतिष्ठाननी, याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं, सरपंचाच्या वतीनं यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांचं या ठिकाणी स्वागत पण करतो. मातोश्रीचा गौरव करणं हे खूप चांगली बाब आहे आणि ज्या मातेनं शिवसाम घोडकेसारख्या पुत्राला जन्म दिला की ज्याने या पंचक्रोशीमध्ये नाव कमावलं. निसर्ग सेवा गटाचे ते फाउंडर आहेत. त्याच्या माध्यमातून त्यांनी इथं प्रत्येक व्यक्तीला आमच्या गावातल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी दररोज एक रोप लागवड करण्याच्या विषयी जी जनजागृती केली त्यात त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. अशा या पुत्राला जन्म दिलेल्या मातेला आणि दुसरी त्यांची एक मुलगी आहे आमच्या रेखाताई डोम, त्यांनी पण त्यांनी ज्या क्षेत्रात काम करतात अंगणवाडी ताई म्हणून, त्या तालुक्यामधल्या एक नावलौकिक ताई आहेत की ज्यांची अंगणवाडी मला वाटते तालुक्यामधल्या पहिल्या अंगणवाडीमध्ये एक अंगणवाडी. अशा या दोन्ही सुपुत्राला जन्म दिलेल्या या मातेला मी गावकऱ्याच्या वतीनं, सरपंचाच्या वतीनं व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचं यापुढील आयुष्य सुख समृद्धी आनंदी आणि भरभराटीचं जावो. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांची सेवा मरेपर्यंत 100 वर्ष आयुष्य त्यांनी जगावं. त्यांनी जगेपर्यंत त्यांची सेवा आपण अशीच सुबुद्धी आपल्याला परमेश्वर द्यावी अशी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या निसर्गसेवक म्हणून शिवसाम घोडके यांच्या आईचा मान सन्मान करण्यासाठी सगळेजण जमले, त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन करते. आणि त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे निसर्ग सेवा गटामध्ये, त्यामुळे त्यांच्या आईचं पण अभिनंदन आणि त्यांचं पण अभिनंदन करते. आणि तुम्ही सर्वांनी त्यांचा इथं मान सन्मान केला त्याबद्दल तुमचे पण आभार मानते व थांबते. आजच्या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख पाहुणे आणि आज या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच महोदया सौ राजेश भोशीकर, उपसरपंच शिवकुमार भाऊ भोशीकर, आदरणीय मनोहर पाटील भोशीकर, आमचे मामा लक्ष्मणराव विश्वास, आमचे निसर्ग सेवा गटाचे पाणीवाले बाबुराव म्हणून प्रसिद्ध असलेले आमचे बाबुराव भोशीकर, आणि हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे घडून आला असे गोलाई प्रतिष्ठानचे सर्व अध्यक्ष, सर्व सदस्य, आदरणीय गणेशरावजी लोखंडे, त्यांची आई, सर्व परिवार आणि त्या गोलाई प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, या सर्वांना नमस्कार करतो. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी विविध कार्यक्रम चालू असतात आणि पत्रकार संघाचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी निसर्ग सेवा गटाचे कार्य मागील 2 वर्षापासून ते सातत्यानं पाहत आहेत. आणि झाड लावून जगवणं काय असतं हे त्यांनी स्वतः प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. आणि झाड लावून जगवणं किती जिकरीचं, मेहनतीचं आणि कशाचं कार्य आहे हे त्यांनी पाहिल्यामुळं त्यांना लक्षात आलं की बाबा आपण ही चळवळ एक देश पातळीवर
नावाजलेल्या समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावामध्ये देशातून लोक जातात. त्यांनी सुद्धा त्यांच्या बोलाई प्रतिष्ठानच्या आणि पत्रकार संघाच्या अध्यक्ष आणि सर्व पत्रकार सदस्यांनी तिथे भेट दिली. भेट दिल्यानंतर तेथील परिसर पाहिला. आपल्या मराठवाड्यातीलच पोपटराव पवार साहेबांच्या गावात सुद्धा गेले आणि त्यांनी पाहिलं तिथं की काय 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 चालतं. आणि त्यांच्या मनामध्ये अशी निर्माण झाली व आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा असे का कार्यक्रम होत नाहीत. आणि मागील आजचा चौथ्या 4 वर्ष म्हणजे आज आपल्या निसर्ग सेवा गटाच्या 1130व्या दिवशी त्यांनी या परिसरात येऊन आपल्या निसर्ग सेवा गटातील कार्याची दखल घेतली. कार्याची दखल घेतल्यानंतर त्यांना लक्षात आलं की काय करायचं. मग त्यांनी एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून आपल्या निसर्ग सेवा गटाच्या सर्वांच्या वतीनं त्यांनी माझ्या आईचा एक मात्र म्हणून आई म्हणून त्यांनी सत्कार करण्याचं निवडलं गेलं. मी प्रथम त्यांना आणि त्यांच्या बोलाई प्रतिष्ठानच्या सर्व मान्यवरांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त देतो की आमच्या निसर्ग सेवा गटातील आमच्या कार्याची तुम्ही दखल घेतली. ही आमच्यासाठी प्रचंड मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आज वृक्ष लागवड, रोप लागवड आणि जगवणे, झाडे लावा झाडे जगवा ही चळवळ राबवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि केवळ हे न करता तर झाडे लावून प्रत्यक्ष झाडं जगवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्र, आम्ही मागील 1130 दिवसापूर्वी सर्वजण बसलो आणि रोप लागवड करायला सुरुवात केली वाढदिवसाच्या निमित्तानं. आणि असं करत करत गावातील जवळपास 30 निसर्ग सेवकांनी स्वयं प्रेरणेने ह्या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. त्यांनी एका हाकेला त्यांच्या सर्व कामे बाजूला सारून दररोज संध्याकाळी 1 रोप लागवड करण्यासाठी ह्या सिद्धेश्वर महादेव मंदिरावर पानभोशीपासून 1.5 किलोमीटर अंतरावर पायी येऊन ह्या माळावरती कार्य करायला सुरुवात केली. सुरुवातीला अडचणी आल्या. अडचणीवर मात करत करत गावातील उद्देश पाहिला गेला. आधी निसर्ग सेवा गटात कार्य करणाऱ्यांचा उद्देश पाहिला गेला. निस्वार्थ भावना दिसल्यानंतर गावातील व पंचक्रोशीतील नवे जिल्हाभरातील मराठवाडा पण महाराष्ट्रभरातील लोकांनी यासाठी सहभाग करायला सुरुवात केली. सुरुवातीला म्हणजे या ठिकाणी या माळावरती, या सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती, माळरान म्हणजे हे असलेलं दगड खडखड असलेल्या माळावरती माथा ते पायथा एक सॉइल अँड वॉटर ट्रीटमेंट करण्यासाठी आम्ही सुरुवातीला वरून झाडे लावायला सुरुवात केली. वरून लावल्यानंतर प्रत्येक या माथ्यावरून खाली जाईपर्यंत आम्ही सुरुवात केली खाली खाली जात. कारण वरून येणारं पाणी ह्या माळावरच जिरलं पाहिजे यासाठी आम्ही झाड लावल्यानंतर एका झाडाच्या 2 मीटर रुंदीला लांबीला 2 मीटर, 1.5 मीटर रुंदी आणि 1.5 मीटर खोली, 1.5 फूट खोली असे चर खोदून पावसाचं पडणारं पाणी या ठिकाणी जिरवायला सुरुवात केली. यामुळं काय झालं, पावसाचं पाणी पडल्यामुळं पाण्याचं प्रमाण, या माळावरती पाण्याचं जिरण्याचं प्रमाण वाढलं. यामध्ये अनेक लोकांनी स्वयं प्रेरणेने सर्वदान केलेले आहे. कोणालाही तर जबरदस्ती करण्यात येत नाही किंवा काही नाही, तर परंतु संध्याकाळी दररोज या ठिकाणी येऊन दररोज एकही दिवस चुकलेला नाही. कोणताही किती अडचणी आल्या असतील, काही झालं असेल तरी संध्याकाळी कोणी नाही येऊन या ठिकाणी झाड लागवड करतं. आणि ही चळवळ आपल्या एका तालुक्यापुरती जिल्ह्यापुरती न राहता महाराष्ट्रभर सर्वत्र ही चळवळ राबवावी यासाठी यांनी पाठीवर थाप दिली आणि आईचा एक मात्र हे केला, म्हणजे सत्कार केला, गौरव केला. यासाठी मी बोलाई प्रतिष्ठानचे मनापासून खरंच धन्यवाद व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व बोलाई प्रतिष्ठानच्या सदस्यांचे, अध्यक्षांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. सगळे माणसं घ्या, आरती घेऊ नका. नाही सगळे फोटो काढतो. नाही फोटो झाड काढ. लोकायला हसीत आज हसणं आल्या. तुमच्यात दिसेल सर, मी आता काही दिसत कोण चमकायले का? ते काट्याचं का आणल्या झाड? ते आपल्या बाहेरून आणलेलं दुर्मिळ झाड आहे, काटेसावर आणि औषधी वनस्पती आहे. ते प्रचंड औषधी आहे.
नाही काट्याचं नाही ते काटसावर त्याच्या काट्यावर प्रचंड औषधी उपयोग आहे ते. सर तुम्ही थांबा. नाही काटा टोचणं गरजेचं आहे ते काटसावर. काटसावर सर तुम्ही थांबा. घेतो मी. हो ना थांबा तुम्ही थांबा. घेतो. जा. नाही तर हात लाग. असं चालूच राहू दे. ओके. झाडाची काठी खातात हे का नागलीच्या पानात टाकू. हा मार्गीच्या पाण्यात टाकून त्याचा डबल फायदा काय फोटो घ्या बरं का. नाही त्याच्यात घेतले थोडे असं फोटो घेतो सांग. व्हिडिओ घेतला का? व्हिडिओ चालू होता आतापर्यंत. व्हिडिओ चालू होता. तुम्ही जाऊ काढून द्या ऑप्शन. हा ऑप्शन काढून द्या फोटोचं. नाही राहू देता. लक्ष्मण तुम्ही जाऊ या तुम्ही एका याच्यात नाही या इकडे बघा. बरं मला उचलून धरायला नाही ते बरं वाटलं. ओके आता कोणाकोणाचं ऐकून घेऊ बा. इकडे बघा. त्यांना बोला नंतर असलं तर झाड काट्यात हे होईल. ओके इकडे बघा. सरळ निघून जातो सरळ. ओके थँक्यू. त्याबद्दल त्यांच्या आईचा सत्कार हा या प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला. त्याच्यासाठी गावातील प्रतिष्ठान नागरिक व निसर्गप्रेमी इथं उपस्थित होते व शिवसाहेब घोडके यांना इथून पुढील त्यांच्या वाटचालीसाठी आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. आज सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोशी येथे बोलाई प्रतिष्ठान उस्माननगर यांच्या वतीने आदर्श मातोश्री पुरस्काराचं वितरण करण्यासाठी उस्माननगर येथील बोलाई प्रतिष्ठानची टीम सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोशी येथे आलेली असून या सर्वांतर्फे सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे जवळपास 4000 वृक्षाची लागवड करणारा हा पानभोशी निसर्ग गट त्यांचे प्रमुख शिवसाम बाबूसराव घोडके यांच्या मातोश्री श्रीमती ललिताबाई बाबूसराव घोडके यांची या पुरस्कारासाठी बोलाई प्रतिष्ठाननी निवड केली आणि आज 2 फेब्रुवारी 2025 रोजी पानभोशी येथील शिवनाम सत्याची सांगता व ललिताबाई यांना उत्कृष्ट मातोश्री पुरस्काराचे प्रदान या सिद्धेश्वर महादेव मंदिरावर बोलाई प्रतिष्ठानच्या वतीने पार पडला. या सर्व कार्यक्रमाला व ललिताबाई घोडके यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आम्हा सर्व निसर्ग सेवक यांच्या वतीनं भावी कार्यासाठी शुभेच्छा. बोलाई प्रतिष्ठान उस्माननगर यांच्यातर्फे आदर्श माता म्हणून ज्या पुत्राला जन्म दिला सन्माननीय घोडके साहेब आमचे निसर्ग सेवा गटाची संकल्पना स्थापलेली अखंडित रोजक लागवड जवळपास आजचा 1130वा दिवस. नुसतं लागवड नाही संगोपन सोहळा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज चालू असून 157 प्रजातीच्या विविध फळांची फुलांची वृक्षारोप लागवड झालेल्या जवळपास 30 निसर्ग सेवकांच्या संध्यातून निस्वार्थ भावनेतनं लोकसहभागातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वृक्ष लागवड आणि संगोपन कुठल्याही प्रकारचा जन्मदिवस असेल, पुण्यतिथी असेल, जयंती असेल, उत्सव कुठल्याही प्रकारचा सुखदुःखाचा कार्यक्रम असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वृक्षलोप लागवड संगोपन आणि त्यानंतर निसर्ग अभ्यासिका व व्यायामशाळा या ठिकाणच्या सर्व गावकऱ्यांच्या प्रतिनिधींनी लोकसहभाग नागरिकांनी बी आणि निसर्गप्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निस्वार्थ भावनेतनं कार्य चालू केलं आहे. तो अखंडितपणे चालू आहे आणि त्या बोलाई प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या मातोश्रीचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोशी या ठिकाणी ठेवला गेला. त्यांच्या वतीनं आज सन्मान सोहळा झाला गेला. त्याबद्दल निसर्ग सेवा गट व गावकऱ्यांच्या वतीनं दोघांना बी शुभेच्छा व धन्यवाद आभार मानतो.